नक्की ठाव आहे ना? मी काय काम केले ती बी ठाव असते. मुलीसाठी पहिली शाळा आम्ही सुरू केली. मा लेकरं म्हणताय का माय लय मोठी कामं केली बघा. तुम्हाला तरी ठाव आहे औपचारिक आम्ही सांगते महाबाप पाटील होता. काय कामाचं नाही का माझं माया खंडाने व्यवस्थित पाटलांची औपचाराची लेख होती म्या. माझं संपूर्ण वाटतच पुढे गेलं त्याच्याकडं. तर काय ध्यान गेला तरी पण पुढे गेलं त्याचं. महाबाप पाटील होता. तुझा काही प्रश्न असला तरी मायबापाकडे महाबाप सगळ्यांचा प्रश्न सोडवायचा. अहो सगळ्यांनी कल्पना काढवावं आणि मायबापाकडे महाबाप सगळ्यांना बोलून घ्यायचा आणि म्हणायचा कसा अरे सम्या बायकोला काढवत नाही म्हणजे काय घुमाला घेऊन जाते का धरला स्वाम्या लटाला टका व्हायचा आणि म्हणायचं म्या कुठं काय केलं बायकोला घेऊन चालला पाहिजे. म्या हे समजलं लहानपणी बघत असायची. मला असं वाटायचं आपण बी मोठं झाल्यावर लोकांची सेवा करायची असं मला लहानपणी कसं वाटायचं. म्या लहान असताना माझी माय मला लई लाड करायची. जशी तुमची माय तुमचा लाड करते का नाही तशी माझी माय मला लई लाड करायची. आम्ही सगळी अशी शिरवळच्या बाजारामध्ये फिरवतो तेवढ्यात माईने मला विचारलं सावित्री तुला काय घ्यायचं ग? तवाच्या टायमिंगला मला जिलेबी लय आवडायची बाय. मी म्हटलं आई मला जिलेबीचा पुडा घेऊन दे ना ग. आईने असा जिलेबीचा पुडा हातात ठेवला आणि अशी चालत निघाली. तेवढ्याने गोरा साहेब मला आणि म्हणत कसा हे बेबी रस्त्याला जाताना काय खायचं या पाया मला काय कळना. म्हणलं काय बडबडतोय मला काहीच कळत नव्हतं. म्हणलं जिलेबीचा रस्त्याने जिलेबीचा पुडा खायचा नाही म्हणतोय ग. मी असं जिलेबीचा पुडा फेकून दिला आणि अशी छान लेकरावर लिहिली राहिली. दिसतंय ना व छान अशी छान लेकरावर उभी राहिली. तो गोरासाहेब म्हणतो कसा ही पोर लय मोठी होणार दिसती आणि लय हुशार दिसती. म्हणलं हुशार म्हणताय जणू माहिती मला म्हणते पोर लय हुशार